भाजपच्या तुषार दामगुडी यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केलेला आहे। तर हनुमंत पवारांनी प्रवृत्त केलं म्हणून हल्ला केल्याचं तुषार दामगुडे म्हणाले। मारहाणीच्या या प्रकरणानंतर मलाही धमक्या येत आहेत असं दामगुडे यांनी म्हटलंय। 4 दिवसापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली, आमच्याच लोकांवर गुन्हे दाखल केले, अरविंद शिंदे, अक्षय जैन आमच्याच बांधवावर गुन्हे दाखल केले। म्हणजे हे नथुराम गोडसेचं पुन्हा आहे हे सिद्ध करायला हे टपलेले आहेत। असल्या धमक्यांना आम्ही भीत नाही, किती हल्ले उद्या। त्यामुळे इथून पुढे सरकार पुरस्कृत या गुंडांनी 10 वेळा विचार करून आमच्या अंगावर यावं। भारतीय संविधानामध्ये ज्या प्रकारचे काही कायदे कलम आहे त्यानुसारच कारवाई झाली पाहिजे। आता काँग्रेसला खूप वाटेल मला फाशी दिली पाहिजे, आता काय असं काय कुणाचा जमावला म्हणून काही फाशी होणार नाही। कायद्याच्या याच्या अनुषंगाने जे काही कलम आहेत ते त्यांनी दाखल केलेले, माझी पण तक्रार आहे। आता त्याच्यावरती काय कारवाई करणार मी वाट बघतोय, मी उलट त्याच्यावर रक्षणाची वाट बघतोय, कारण मला अनेक धमक्या प्राप्त झालेल्या आहेत ज्या उघड आहेत आणि त्याच्यावरती पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा। कालच्या घटनेनंतर तुम्हाला धमकी येते? 100% तुम्ही जर सोशल मीडिया चालून बघितला तर पैगंबर शेख नावाच्या व्यक्तीने तर जाहीर त्याच्यावरती धमकी दिलेली आहे। अशा अनेक व्यक्ती आहेत, पोलिसांनी तपास करावा। मला शिवी देऊन बोलावून घेतलं, माझा फोन चालू होता, तर ते हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे, त्याची बाजू तू का घेतो आणि भाजपाच्या विरोधात का बोलतो तू, आणि पुण्यात जिवंत राहायचं असेल, तुला जगायचं असेल तर हे बघ उजव्या बाजूला काय आहे। आणि त्यांनी मला पिस्तल, ते खाली कमरेला पिस्तल होतं, शर्टवर केलेला, तो दिसेल असं दाखवून मला तो दाखवत होता। मी म्हणलं मी असल्याला घाबरत नाही। ते हसल्यानंतर त्याला संताप काय त्याचा इगो दुखावला माहित नाही त्यानं, आणि त्याच्या काही गुंडांनी 5-6 जणांनी मिळून लाथाबुक्यांनी मला मारहाण केली। तुम्ही हल्ला केला हे तुम्ही मान्य करताय? आता हे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ना, आता याच्यामध्ये मान्य काय करायचं, त्यांनी मला प्रोवोक केलेलं आहे आणि मी काय असं म्हणजे ते म्हणतात आम्ही गांधीजींच्या मार्गावर चालतो, म्हटलं चेक करूयात थोडं। तुम्ही शिवीगाळ केली आणि तुम्ही पिस्तूल देखील दाखवलं, पुण्यात जर जिवंत राहायचं असेल तर हे बघ अशा पद्धतीने त्यांना तुम्ही खुणावलं देखील असं त्यांचं म्हणणं आहे। हा मनुष्य किती खोटारडा आहे त्या सीसीटीव्ही फुटेज मधनं दिसतंय की मला जिहादी गटाकडून, नक्षलवादी गटाकडून धोका असल्या कारणाने आहे। आणि या हनुमंत पवारची पार्श्वभूमी या भाकपच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी आहे। अशा प्रकारचा केलेला हल्ला जो आहे हा भ्याड हल्ला आहे। हनुमंत पवार हे योग्य आणि बोलतात आणि सत्य समाजापुढे मांडतात, यामुळे कुठेतरी सत्ताधारी हे चवतळून उठलेले दिसतात आहे आणि हनुमंत पवारांचा आवाज बंद करण्याच्या अनुषंगानं हा केलेला भ्याड हल्ला आहे, याचा आम्ही निषेध करतो। कोणीही सरकारच्या विरोधात बोलू नका, कोणी सभ्यतेची संस्कृतीची भाषा सांगू नका, आणि जर तुम्ही काही बोलाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तर आम्ही तुम्हाला बंदूक दाखवू, आम्ही तुमच्यावर हल्ला करू, अशा प्रकारचा संदेश हा त्यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून झालेला आहे। आरोपींवर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई नाही, हेच दर्शवलं जातं की सरकार हा आरोपीच्या आणि गुंडागर्दीच्या पाठीशी आहे। एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीनं बंदूक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, ही दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं? लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे, हा तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं ठरत नाही ना। जर फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना थोडी जरी लोकशाहीची आणि कायद्याची चाड असेल तर त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलं पाहिजे।